षटकात नक्कीच आमने लोणार परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका नेहमी त्यांच्या मागे सोडला गेलाय. दोन्ही दिग्गज संघ आणि दोन्ही दिग्गज संघ फायनल मध्ये कशा प्रकारे मॅच खेळावा आणि फायनलचा सामना रंगत असेल पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हिरामन खरकर जशा पद्धतीने हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचं काम मात्र हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून दिलं जात आहे. पुन्हा एकदा ऑन द बाईक आपण पाहतोय 22 पवारचा स्ट्राईकला जरूर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पहिला चेंडू फोलावर लाईनचा चेंडू होता. वेगाने बीट करण्याचा प्रयत्न केला तत्पर मिळाला डॉट चेंडूची वेळ सांगता. आता मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण चेंज होताना आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11 आणि 29 धावांची आवश्यकता. दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल्स होता. गोलंदाज भावेश येतोय पकडला जाईल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन सॉफ्ट डिसमिसल. पहिला झटका बॅक टू पोलंड. नक्कीच या स्पर्धेसाठी जे आपल्या ट्रॉफीज लाभल्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या जितेंद्र केणे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफीज आहे ती नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आली आहे. पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी मात्र या स्पर्धेसाठी हातभार लावले गेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली डस्टा उद्ध्वस्त करून सोडलाय. फर्निचर डिस्ट आहे बॅक टू डगट. वरती पाहायला मिळतो इज हॅट्रिक चान्स. भावेश सरांना जरूर असं काही शंका नाहीये. कमालीची गोलंदाजी नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून अनेक आपल्या गावाचा डंका अनेक शहरांमध्ये गाजवला गेला. कुठेतरी गल्ली क्रिकेट पासून ISPL क्रिकेट पर्यंत या खेळाडूचा दर्जा आपण नेहमीच पाहत आलोय. का म्हटलं जातं प्राऊड ऑफ भिवंडी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनेक फिंगर रोल्स करण्याची मात्र असलेला विविधतेने भरलेला हा गोलंदाज मात्र अनेक खेळाडूंना मात्र खेळपट्टीवरती नाचवताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर पाहायला मिळते अर्थातच 10 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्कसचा असताना मात्र 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एकही धाव मात्र आतापर्यंत खर्च केले नाहीये. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची वेळ सांगता नक्कीच शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला गेला तर मिडल षटक जरूर भावेश सरांच्या माध्यमातून हाताळलं जाईल काही शंका नाहीये. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकात अर्थात